माझं नाव ज्ञानेश्वर पर्वत झालटे. आता आपण तुमच्याकडं हा मिरचीचा प्लॉट बघतोय बरोबर. हो काही ठिकाणी फुलकळी लागलेली आणि मध्ये जर बघितलं तर मिरच्या पण लागलेल्या हो, आहेत भरपूर बरोबर. मिरच्या लागतात. तर साधारणतः किती वर्ष आहे हे मिरची लागवड करायची? आम्ही दरवर्षी मिरचीचं पीक घेत असतो. बरं कृषी अमृत जे वापरले आणि बरं. त्याचे बाकीचे डोस बरं, त्याच्या तुलनेत भरपूर मोठा बदल आहे. म्हणजे SCT वैदिक पूर्ण वापरलेलं पूर्ण आहे. वैदिक वापरलेलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत काय काय बदल दिसला? हा बदल म्हणजे याला काळोखी भरपूर आहे बरं, आणि शेंडा सुद्धा वाकडा नाहीये, म्हणजे शेंडा म्हणजे चुरडा मुरडा जो येतो अजिबात नाही, अजिबात एकदम नाही. फ्रेश मिरची आणि काळोखी आहे. काळुखीवर आहे. दरवर्षीपेक्षा भरपूर रिझल्ट आहे. आता समजा खाली आपण माल बघितला हो बरोबर. आताच आपण माझ्या मते रविवारी माल विकला. हो रविवारी विकलेला आहे. काय रेट गेले होते मार्केटमध्ये? रविवारी मार्केटमध्ये हायेस्ट माल आहे केला 75 रुपये किलोने गेलेली. अशा भरपूर प्रकारच्या मिरच्या मार्केटमध्ये, बरं, पण जे समोरचे व्यापारी जे बघतात हा तर अशा मिरचीसारखी क्वालिटीच नाही भेटली त्यांना कुठं. म्हणजे जी चमक आणि क्वालिटी आणि काळी भोरे. काळी भोरे हा बरोबर. रासायनिक पेक्षा रासायनिकचं कसं आहे, जास्त कमी जास्त पाऊस झाला तर लवकर पिकं अटॅक करतात रोग. बरोबर तसं याच्यावर अजिबात अटॅक नाही केला. आम्हाला जाणवलंय बघ, 2 महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे बरोबर. तरी झाडावर कोणताच इफेक्ट नाही त्याचा. उत्पन्नामध्ये भरपूर डबल मुनाफा आहे, डबल फायदा आहे. डबल फायदा आहे. हा